कल्पना करा, जर आज स्वतः भगवान श्रीकृष्ण तुमच्या दारात आले तर तुम्ही काय कराल बरं? सर्व काही सोडून त्याच्याच चरणी धाव घ्याल ना? बरोबर. पण भारतात एक असा भक्त झाला ज्याने स्वतः भगवानांना थांबायला सांगितले. आश्चर्य म्हणजे भगवानही त्याच्यासाठी एका विटेवर उभे राहिले आणि आज हजारो वर्षांनंतरही ते त्याच विटेवर भक्ताची वाट पाहत उभे आहेत. पण असे का झाले? चला जाणून घेऊया. भगवान श्रीकृष्ण स्वतः एका भक्ताच्या दारात आले, पण त्या भक्ताने त्यांना थांबायला सांगितले. शेवटी भगवान एका विटेवर उभे राहिले आणि आजही तिथेच का उभे आहेत यामागची कथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रात पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता. सुरुवातीला तो आईवडिलांचा आदर करत नव्हता. त्यांना कठोर शब्द बोलत असे आणि त्यांच्या सेवेकडे दुर्लक्ष करत असे. एके दिवशी त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला की त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने ठरवले की आता आयुष्यभर आईवडिलांची सेवा करायची. दिवस रात्र तो त्यांच्या सेवेत मग्न होऊन राहिला. त्याच्या या निस्वार्थ सेवेमुळे देवही प्रसन्न झाले. भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी त्याला भेटण्यासाठी पंढरपुरात आले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांचे पाय दाबत होता. दारात भगवान उभे असल्याचे त्याला समजले, पण त्याने सेवा अर्धवट सोडली नाही. त्याने नम्रपणे एक वीट भगवंताकडे सरकवली आणि म्हणाला, प्रभू, कृपया या विटेवर उभे राहा. माझी सेवा पूर्ण झाली की मी तुमच्या चरणी येतो. भगवान श्रीकृष्ण त्याच्या भक्तीने भारावून गेले. त्यांनी त्या विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिकाने भगवंताचे दर्शन घेतले आणि एक विनंती केली, प्रभू, जसे तुम्ही माझ्यासाठी थांबलात तसे या जगातील प्रत्येक भक्तासाठी कायम येथे राहा. भगवंतांनी त्याची विनंती मान्य केली. तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण विठ्ठल या रूपात पंढरपुरात विटेवर उभे आहेत. अशा वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे या कथेचा खरा संदेश. ही कथा एका विटेची नाही, तर ती शिकवते आई वडिलांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. खरी भक्ती म्हणजे प्रेम, सेवा आणि नम्रता नाही, तर देवाला सोन्याचे महाल नको तर निर्मळ मन हवेत. म्हणून विठ्ठल आजही हात कमरेवर ठेवून जणू प्रत्येक भक्ताला सांगत उभा आहे की मी तुझी वाट पाहतो आहे. फक्त एक पाऊल भक्तीने पुढे टाक. शेवट, जर तुम्हालाही विठ्ठलावर श्रद्धा असेल तर रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल असा नामजप कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच भक्तिमय आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.